पुनर्विवाह भाग 11. त्याच्या आयुष्यातील घटनांबद्दल ऐकून वाईटच वाटले. असं कसं कुणी वागू शकतं म्हणून राधिकाची चिडही येऊ लागली होती तिला. आणि आपण घेतलेला निर्णय योग्य ठरल्याचे तिला जाणवले. वरदलाही ती मनातील सगळं बोलल्यामुळं खूप मोकळं वाटत होतं. दादाच्या काळजीने तो घुसमडत रडत होता. आरोहीने त्याला धीर दिला व तू काही काळजी करू नकोस, सगळं नीटच होईल, आपण करूया ना प्रयत्न, असे बोलून आणि हो मी आहे, कुठेही जाणार नाही आहे, हेच माझे घर आणि तुम्हीच माझी माणसं, असे आवर्जून सांगत होती. आरोहीचे बोलणे ऐकून वरदला खूप आनंद झाला. वरद म्हणाला, थँक्यू वहिनी. तसे आरोहीने डोळे वटारून त्याला रागवले. तसा तो कान पकडून सॉरी बोलू लागला. तिला त्याला ओरडावं की हसावं काही कळत नव्हतं. तिने मारण्याची ॲक्टिंग केली आणि दोघेही खळखळून हसले. वरदशी बोलताना सोहमसोबतच बोलतोय असं तिला वाटत होते. त्यामुळे ती अगदी मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलत होती. त्याचे हे वागणे दुरूनच आदित्यची आई बघत होती. वरदला हसताना बघून त्याही हसू लागल्या, कारण कित्येक दिवसात त्यांचे घर असे खळखळून हसलेच नव्हते. आदित्यची आई म्हणाली, हा तुला त्रास देतोय का गं, असे विचारले असताना तिने, नाही हो आई, असंच आम्ही मस्करी करत होतो, असे बोलून परत हसायला लागली. ही मुलगी नक्कीच आपले घर सावरणार असे त्यांना खात्री वाटत होती. सगळेच हसतच घरात गेले. दिवे लागण्याची वेळ झाल्याने आरोहीने आज जाऊन देवाजवळ दिवा लावला. तितक्यातच राजवीही तेथे आली. आरोहीने तिलाही सोबत घेतले व दाराच्या बाहेर असलेल्या तुळशीजवळ दिवा ठेवून बोबड्या बोला तिला शुभम करुती शिकू लागली. घरात येऊन रात्रीच्या जेवायला काय करायचं हे सासूबाईंना विचारून ठरवत असतानाच मागून आदित्य आला व मला जास्त भूक नाही आहे, मी जेवणार नाही, असे बोलत होता. मग सासूबाई बोलल्या की दुपारी सगळ्यांना जास्त जेवण झालेलं आहे, त्यामुळे हलकंच काहीतरी तुझ्या आवडीने ठरव आणि तेच सगळे जेवतील. आज लताबाई कुठेतरी कार्यक्रमाला गेल्या होत्या, त्यामुळे संध्याकाळी त्या येणारच नव्हत्या. मग आरोहीनेच गरमागरम मुंगा डाळीची खिचडी, त्यासोबत सांडगीची मिरची आणि तोंडी लावायला पापड व लोणच्यांची असा बेत ठरवला होता. इकडे सगळे टीव्हीवर कार्यक्रम बघण्यात बिझी झाले होते. आदित्य राजवीसोबत खेळत होता, परंतु ती त्याला सतत मामीजवळ घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होती. त्यामुळे त्याला इच्छा नसतानाही तिला घेऊन किचनमध्ये जावे लागले. आदित्यला किचनमध्ये बघून काही हवंय का असे आरोहीने त्याला विचारले. आता नाही बोलावलं तर ते वेगळंच दिसेल म्हणून आदित्य म्हणाला, हो पाणी हवं होतं, असे बोलून त्याने वेळ मारून नेली. तशी राजवी त्याच्या हातात सोडून परत बाहेर पडाली. इकडे आदित्य मात्र कोड्यात पडला. आरोहीने ग्लास त्याच्या समोर धरला. आदित्यने तो ग्लास घेतला. राजवी बोलत किचनमधून बाहेर पडला. आरोही परत जेवण करण्यात बिझी झाली. जेवण तयार झाल्याचे तिने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले. तसे वरदने मला खूप भूक लागलेली आहे, असे बोलून सगळ्यांना जेवणासाठी चला असा आग्रह केला. आज सगळे एकत्र जेवायला बसले होते. आदित्य आरोहीच्या आजूबाजूलाच बसले होते, पण ते अजूनही एकमेकांशी बोलत नव्हते. ही बाब त्याच्या आईच्या नजरेतून सुटलीच नाही, पण तरीही त्यांनी बोलणे टाळले. जेवण झाल्यावर आईने त्यांना 2 दिवस कुठेतरी फिरून या असे बोलत होत्या. आदित्य म्हणाला, मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम सुरू आहे, नंतर कधीतरी जाऊ, असे सांगून त्याचे म्हणणे फेटाळून लावले व खोलीत निघून गेला. आरोही देखील प्लेट्स घेऊन किचनमध्ये गेली. आदित्यने बाहेर जाण्याचा विषय संपवला हे बघून तिलाही बरंच वाटलं, कारण आदित्यसोबत बोलण्याचे किंवा एकांतात क्षण घालवण्याचे आता तसेही काही कारण उरलेले नव्हते. त्यामुळे तिनेही जास्त मनावर न घेता काम आवरले व खोलीत जायला निघाली. कॉफी खोलीत जाण्याआधीच हॉलमध्ये असलेला फोन वाजला. तिने परत तो उचलला, पण बहुतेक त्याआधीच तो कट झालेला होता. तिने हॅलो हॅलो केलं, पण कुणीच काही बोललं नाही, म्हणून तिने ठेवून दिला आणि वर खोलीत निघून गेली. खोलीत आल्यावर बघते तर आदित्य सोफ्यावर बसून ऑफिसचे काम करत होता. आरोही तिथे बाजूला असलेल्या खिडकीतून बाहेर बघू लागली. हिवाळा असल्यामुळं खिडकी बंदच होती. फक्त चंद्र आणि तारे निरखती तशीच कितीतरी वेळ उभी होती. मध्येच ती जांभई देत होती. तिला झोप आली असावी असे समजून आदित्य तिला म्हणाला, तुम्ही बेडवर झोपू शकता, असे तिला सांगत होता. तेव्हा आरोही म्हणाली, नको, मी झोपेल सोफ्यावर, असे बोलून परत बाहेर बघायला लागले. आदित्यने काम बंद करून सोफ्यावरच आपले अंग टाकले
व झोपण्याचे नाटक करू लागला. आदित्य सोफ्यावर झोपलेला बघून आरोही गुपचूप बेडवर जाऊन आडवी झाली. दोघांनाही आज झोप येतच नव्हती. दोघी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते. आरोहीच्या माहेरी सुनंदा काकींनी दीपकरावांमागे आरोहीचे आता लग्न झालेले आहे, ती कधी सगळी संपत्ती आपल्या नावावर करून देणार असे विचारून त्यांच्या मागं तगादा लावत होती. तुम्ही तिला फोन करून बोलवून घ्या आणि बोला की बाई ग, आता तर तुझं लग्न पण झालेलं आहे. तुझा नवरा इतका श्रीमंत आहे, तुला माहेरच्या संपत्तीची काय गरज? तुझ्या मागे आमच्या 2 मुली आहेत, त्याची लग्न अजून बाकी आहेत. असे बोलून एकदाचं काय ते तिच्याकडून सगळं घेऊन घ्या. आपणही तिला इतके दिवस सांभाळले ना, हे लग्न झाल्या झाल्या विसरली ना ती आपल्याला, असे काही बाई त्या बडबडत होत्या. दीपकराव म्हणाले, अगं जरा शांत हो. तिचं लग्न होऊन 2च दिवस झाले आणि तिला असे बोलणे आपल्याला शोभणार नाही. ती काही स्वार्थी नाही आहे, स्वतःचंच सगळे आपल्याला देईल म्हणून. त्यामुळे तू घाई करू नकोस, असे बोलून समजावू लागले. पण वाट बघणार त्या सुनंदाबाई कसल्या? त्यामुळे त्यांनी आरोहीच्या सासरी फोन केला होता, पण दीपकरावांनी कट केला. व तू परत फोन केलास तर मीच आरोहीला सांगणार की तुझं तू सगळं घेऊन जा, असे म्हणून सुनंदाला धमकावले आणि झोपायला निघून गेले. रात्री उशिरा झोप आल्याने आरोहीने अलार्म लावून ठेवला होता, कारण रोज रोज उशिरा उठणं तिला बरे दिसत नव्हते. ती तर रोज लवकरच उठायची, पण इकडं आल्यापासून तिचं रुटीन थोडं बदललेलंच होतं. अलार्मच्या आवाजाने दोघांनाही जाग आली. आदित्य उठून फ्रेश व्हायला गेला आणि आरोही अंथरुणाच्या घड्या घालू लागली. सोफ्यावरचा पसारा आवरून ठेवताना तिला तेथे एक चिठ्ठी दिसली. तिने उघडू की नको म्हणून तशीच हातात ठेवली. आदित्यच्या काही कामाचे असलेले म्हणून टेबलवर ठेवून ती रूम आवरायला लागली. आदित्य बाहेर येताच बॅगमधून आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर आदित्यने आपल्या कपाटाच्या बाजूचे कपाट उघडून तुमच्या वस्तू यात ठेवू शकता असे सांगत होता आणि सांगून गच्चीवर व्यायाम करायला निघून गेला. आरोहीने अजूनही आपले सगळे सामान बॅगमध्येच ठेवलेले होते. दुपारी आरामात कपाट लावूया असे ठरवून ती खाली गेली. देवपूजा करण्यासाठी फुले तोडताना आजही तिचे लक्ष व्यायाम करणाऱ्या आदित्यकडे गेले, परंतु तिने आज त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पूजा आवरून चहा व नाश्त्याची तयारी करू लागली. तितक्यातच लताबाई आल्या. त्यांनी संपूर्ण घर स्वच्छ केले आणि किचनमध्ये आरोहीला मदत करायला आल्या होत्या. एक एक करून सगळे डायनिंग टेबलवर येऊ लागले. आरोही सगळ्यांसाठी चहा व गरमागरम घावणे आणि चटणी घेऊन आली होती. सगळ्यांनी गरमागरम घावण्यांवर ताव मारला आणि आपल्याला कामासाठी निघून गेली. आदित्यने आजपासून ऑफिसला जाणे पुन्हा सुरू केलेले होते, तर वरदच्याही कॉलेजमध्ये काम होते. घरात आता फक्त महिला वर्गच होता. त्यामुळे रेखाने आरोहीला आपल्यासोबत शॉपिंगला येण्याची विनंती केली. तिलाही घरी काही काम नव्हते, त्यामुळे सासूबाईंना विचारून ती तयार झाली. राजवीला घरीच ठेवून त्या दोघी बाहेर पडल्या. आरोही पहिल्यांदाच अशी स्वतंत्र आयुष्य जगत होती. आजपर्यंत सुनंदा काकीने सतत तिला बांधून ठेवलेले होते, त्यामुळे ती खूप खुश होती. दोघी एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये आल्या होत्या. त्यांनी विंडो शॉपिंग सुरू केली. त्यानंतर भूक लागली म्हणून पाणीपुरी खाल्ली. बाजूलाच फिश पॉट होता, तोही त्यांनी घेतला. राजवीसाठी काही खेळणे व इतर सामान घेत असताना रेखाला आलेला फोनने त्या दोघींची थोड्या वेळसाठी चुकामुक झाली. आरोही नाही म्हटलं तरी घाबरलीच होती, कारण हे शहर तिच्यासाठी नवीनच होते आणि तिला अजूनपर्यंत कुणाचाही नंबर पाठ नव्हता. त्यामुळे ती कावरीबावरी होऊन इकडं तिकडं बघू लागली होती. तितक्यातच रेखाचं तिला शोधत येताना दिसली आणि तिने हुश केले. रेखा तिला सॉरी बोलली व म्हणाली, तुझ्याकडे फोन असता तर ही वेळ आलीच नसती. मी दादाला सांगते की आजच तुला फोन घेऊन दे म्हणून. आरोही तिला म्हणाली, नाही अगं नको, खरंच काही गरज नाही मला फोनची. पण रेखा कुठं ऐकते. तिने मॉलमधून बाहेर पडल्यानंतर लगेच आदित्यला फोन करून येताना वहिनीसाठी नवीन फोन आणायची ऑर्डर केली. दोघीही घरी आल्या तसे राजू येऊन त्यांना बिलगली. लताताईने दोघींनाही पाणी प्यायला दिले. दोघीही बाहेरून खाऊन आल्यामुळं घरी येऊन जेवल्याच नाही. सासूबाईंचे औषध घ्यायचे असल्याने त्या आधीच जेवल्या होत्या. राजवीसाठीचे खेळणे तिला देऊन दोघीही फ्रेश व्हायला खोलीमध्ये निघून गेल्या. हिवाळ्याचे दिवस असल्याने संध्याकाळी लगेच झाली.
वरस्ट कॉलेजमधून घरी आला. आरोही संध्याकाळचा चहा करीतच होती. तितक्यातच आदित्यसुद्धा आला, परंतु खाली न थांबता सरळ रूममध्ये निघून गेला. वर येऊन अजूनही आरोहीचे सामान बॅगमध्येच आहे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.